कमला डार्लिंग अशी कोण करून राहिली? झाली माझ्यान चूक आता. हा, रागात अमात दोन चार डबकी जास्त बसली तुले. मला माफ करून आता आता एवढा राग नको मानू बा. असते तुमचं दरबारीच आहे ना. असंच करता तुम्ही, मला मारझोड करता. किती रट्टे मारले तुम्ही ना मला. मग गोड गोड बोलता, मग म्हणता की चुकी झाली माझ्यानं. असं तसं हे असं असते का? तुम्ही म्हणता मला वावरायला पळवलं ना. 4 लोकांना बी माहित झालं. माझी इज्जत काय राहिली? लोक म्हणत नाही का ते कमलीले मारलं त्या बुड्यानं. सांगा ना तुम्ही, शोभते का तुम्हाला मला मारणं? आता झाली माझ्यानं चूक. जाऊ दे, लोक जा कुठे विचार करतं. नवरा बायको आपण आहे की आपला विचार आपण करा. डार्लिंग आता अशी करू नको, नाराज नको राहू ना. चल गोंड्यासोबत गोंड्याच्या जवळ बस. चाल वर. कधी चूक झाली बाबा. तुम्ही चूक करतात मग म्हणता की मला माफ करा ना. तसं करता तुम्ही. आता म्हणता की चाल मी गोंड्याजवळ बसू. आणि तशी जर मी गोंड्याजवळ बसली तर मला खेकस काकस करता तुम्ही. म्हणता की वावरात जाय काम कर असे म्हणता तुम्ही. आणि आता मोठे म्हणून राहिले चाल गोंड्याजवळ. काय डार्लिंग, कमला डार्लिंग अशी करून राहिली? काय बरं तुझ्या असल्या कसा शोभून दिसते. हा, शोभून दिसे माझ्या कमलीला गोंड्या. काय बरं हा, कसा हसते गोंड्या मस्त त्याच असला की. हो ना, तुम्ही मला झोडझाड करत जा आणि मग चोपड चापड करत जा. मग म्हणता की गोंड्या हसते, तुझे पाहून हसते. हो, हसी नाही तर काय तर. गोंड्याचा बाप मारते ना गोंड्याच्या मायले, त्याला हसू येते. नाही हो कमला डार्लिंग, आता नाही ना. चूक झाली माझ्यानं. ते गरम झालं तुम्ही. हा, जाऊ दे, तू विषय बंद कर आता. तू मी कसं गावातून येतो, तू कशी तयारी करून. आज कसं जमलं पाहिजे बरं. ते काही नाही, काही जमणार नाही आता. तुम्ही ना मला मारला का आले. आता नाही जमत ते तुमचं ना. आपलं काही नाही राहिलं आता. आपल्याला काही म्हणायचंच नाही. तुम्ही ना एवढं मारत असते का कोणी ढोरासारखं. ते बी या वयात. माझी वय आहे का मार खायची? वय आहे का माही? 4 लोक पाहतात हसतात ना गलीवर. कमला डार्लिंग असं करू नको ना. असं करत असतात काय? मी आलो गावातून. येतो मी गावातून. तू तदलोक पाय. तयारी करून ठेव. असं करू नको फक्त. ते मला काही सांगू नका. तुम्ही गावात जा की घरी जा की कुठे जा, मला नका सांगू. मी काहीच नाही. माझ्यामुळेच नाही आता. तयारी करून ठेवतो मी. आलोच गावातून. नाहीच म्हणते पण गे मानतोच मी. बजेट बसतच नाही. फक्त मला आता ते जाऊन आणू द्या वस्तू. मी ती वस्तू आणली खाल्या नाही झालं. मग मीचा मग दणका देतो येईल चांगला. ऐका, मी काहीच करत नाही बरं. मी तयारी काही करत नाही. मी सांगू राहिली. दुसरं काहीच नाही पाहिजेत ना. त्याच्यासाठी फक्त त्याच्यासाठी गोड गोड बोलते माझ्यासोबत. नाही तर बाकी त्याला काही फिकर नाही की माई. आणि मग गोट्याची फिकर नाही. असं आहे तो खंडू खराब्या. तो बरोबर चांगला बोलते. तो फक्त त्याचं काम होय तर लोक काम झालं की गांडीवर लाता मारते तो. हो ना, आज किती जोडलं त्यानं मला. काही काम नव्हतं ना जोडायचं. फक्त मी जरा सावलीत बसली तर हे असं कोणी करते का? खालू त्या पोरीला प्रपोज मारला का तिनं काही उत्तर दिलंच नाही रे मुली. दिन उत्तर. थांब शांतता ठेवा माणसानं. घाईत जमत असते काय कुठल्याही गोष्टी? काय माहित बा. देते नाही घेतल्याला. मला जीव जळेला गड्या तिच्या. खरंच ना, मला लय आवडते ती चिकनी. रुपी म्हटलं की 1 नंबर. दिन उत्तर ते. एवढी काय घाई करून राहिला तू? पोरगी पाहिजे होणे एवढी चावट पाहिजे. 17-60 बाय फेडा. कोणाकोणाला हो म्हणेन, कोणाकोणाला नाही म्हणेन. साहेबांनी म्हणता येत नाही डायरेक्ट तोंडा. वांधा नाही देते ते. तुला उत्तर देते ना प्रेमपत्राचं. टेन्शन नको घेऊ तू. तुझ्यावरच प्रेम करते ते पोरगी. विचार करत असेल. हा ना, तू म्हणतो तसं झालं पाहिजे. पण काय तू कटलो घालणार ते. मागे 2 प्रपोज मारायला त्या पोरीला ते. आपलं काय खरं आहे बा. आपण डांबर जावं आहे हो ना. आपण किती प्रपोज मारले तर पोरी नाहीच म्हणतात भाऊ. असा विषय आहे ना आपला. खालू थोडस काही पावडर काही एखादी क्रीम मिरीम आणणं. लय भेटतात ना बाजारात क्रीम. विकत आणणं. 1000-2000 करणं खर्च. लावणं जरासं पावडर झाला कायाचा गोरा. अरे बाबा, आता कितीक लावून कितीक आणू. ते फेरमलोली चोपडू त्याला का हैराण झालो. 3 दिवसाला 4 दिवसाला 1 पाकिट लागे मुली. पण काहीच फरक नाही, काहीच उजेड नाही. कसं आहे ते, कसं आपलं अनुवांशिकच आहे ना आपण. कायाचं बूड काया तो काया. त्यात काय गोरा होणार आहे माणूस. हा बरोबर आहे ते. आता वेस्ट इंडिजच्या लोकांचं फेरम लवलीन कोणत्या ह्या टुपा जर लावल्या असत्या फेरन हँडसम, तर ते लोक किती गोरे झाले. हे काही नाही, हे बंडल बाजी दिसते मला ह्या क्रीमची सारी. काही गोरा नाही होत माणूस ना काय होत. जाऊ दे बा, आपल्या नशिबात तर काही नाही. पण तुझ्या नशिबात आहे बा पद्धतशीर कसं चालू दे तू आता. तुझ्या कसं रूप बिया रंग बिया सारच आहे. पोरायला रंग पाहिजे पोरीले. मला जमलं की नाही मी त्या बरोबर तळा लावतो. टेन्शन न घे तू. अरे बाबा आला रे बाबा डॅनी. हो गड्या,
आलू याच्या ते काय म्हणतात त्याला पावरचं चॉकलेट काय वया सांगाल त्यानं तुला आणल्या की ना तुम्ही मेडिकलून त्या नाही रे बाबा या बुड्या सौदा भोकूच नाही जावा का आणाच लागते आणल्या बाबा मी आय बा या वयाची शोक आहे रे बा या बुड्याले हा किती कातोळा आहे रे बा हा कातोळा अरे बुड्या बाड्या जास्त जास्त तुला सांगतो बुड्डी असली की हो झालंच पाहिजे म्हणते बुडा त्यासाठी तर हे काही करतात या बुडाचे महिन्याचे मलेच बुडा 1000 रुपये देत असेल हे चॉकलेट आण हे आण ते आण ते आण वया आण हा ना बा बेकार आहे बा बुड्याचं काय ना तू आणली की नाही आपली वस्तू राजा बुडे बा आठवणच राहिली नाही बा तुमच्या वस्तूची आईले का काय माणूस आहेस गड्या तू हा कसा आहेस रे मग सांगताले का मले माझ्यान जमत नाही बा मी गेलो असतो नाण्याले हो काय म्हटलं का पहिले हुकोला मा मेळ सारा त्याच्याशिवाय मेळ येत नाही ना माया गाडी मोसमच पकडत नाही ना गड्या पण तू घोर केला बा हितल्या का बोका साधल्या का तू घोऱ्या काही खरा नाहीस कसं बोलते बुडा बुडे बा मला आठवणच नाही राहिली तर काय करू सांगा यादच भुलून गेलो कॉलेजमध्ये होतो पिरियड केला आणि बाहेर आलो आठवणच नाही राहिली चालला आलो घरी हेटल्या का तुले सांगून मी गलती केली का मला जायला पुरलंच तर बा आणायला पुरलं का मस्त मग आता आजचा मेळ हुकला ना भावा हा मस्त मेळात काय मेळ होतो माय का इतकोला का डांगर तू ना भोगस असल्या का तू पोऱ्या भोगस हास काही कामाचा पोऱ्या नाहीस तो तुला सांगेल नाही बोलत रे बा कोणती वस्तू हेटले का हेट खाल्या खोटा नको बोलू का देऊन टाक या बुडीले या बुडा जीव तोडून राहिला अरे काय बुडे बा ताच गरम होता बा अरे बा आणेला आहे हो बाबा तुमची वस्तू मी का भुलणार आहे का मला माहित आहे ना तुमचं त्याच्याशिवाय जमत नाही म्हणून मग असं सांगणं आणेला आहे तुला का मजाक घेतो का बे हा मी का मजाक चावले का मी मला किती टेन्शन आलं तर गड्या हा त्याच्याशी जमत नाही एक तू मले मग अन्न दे ना आता का त्या गोष्टी का मी खिशात घेऊन फिरतो का तिकडे जा लागेन आपल्याला चला तिकडे देतो मी तुम्हाला बरोबर बाबू चाल डमडम डिगा डिगा आता पाय बुड्याची मजा मग आता आणली रे गड्या ना टॉनिकचं चॉकलेट खाल्लं की आता पाय कसा जलवा रंगवत महेल गड्या उखा अरे बापा त्या डॅनीनं काय लहान झुलली रे बा कमली वावरात आज और भेजा पादुली हो हागू मुतूच करे रे गड्या हा ओ माव बापा ओ हा बेकार आल्या का हा डॅन्या का जीव घेत्या काय माहित बा त्या कमलीचा आता भाऊ त्याचं त्याईली मालूम भाऊ दोघं नवरा बायकोचं आपल्याला काय घेणं देणार ते दोघांचं काय चालू आहे हा कोण मारामारी करून राहिली एकामेकाला कोण मारून राहिले त्याचं त्याईली मालूम बुड्या बा तुम्हाला माहितच नाही त्या बुड्याचा खेळ नशीन जमू दिला बुडीनं म्हणून झोडली बुडी बुड्यानं हा बुड्याले जोई नसून येऊ देत बुडी कमला बुडी म्हणून गोर करीन हा बुडा अरे बापा तसं नाही त्या कमलीनं काम केलं जबरा काम नाही केलं की दणकेच मारते तो डॅन्या पागल झाला तो हा खावकी ठेवूस करून आला कमलीले झोडतो खातो मारतोच करते भाऊ ते दोघही नालाय का त्याच्या नादी लागायला पुरत नाही ते आज भांडतात काल एक होतात त्याचं काय खरं आहे भाऊ त्या कमलीचं खरं नाही त्या डॅन्याचं काही खरं नाही हा म्हणतात पोळी जातं कंबळलो मुळे त्या गड्या उखा तुन असं म्हटलं चालेल काय दोन गोष्टी तुन डॅनियल समजून सांगायला पाहिजे गड्या मारू नको त्या कमलीले एका लेकराची माय आहे ते काही झालं तर कसं गडबड होईल काही सांगू मी माय कोण ऐकते काही नाही ऐकत कोणी तो डॅनी ऐकत नाही ते कमली ऐकत नाही ते सारे भावनात मी त्याच्या नांदी लागत नाही भाऊ चावट लोक आहेत ती आपण नांदी नसतो लागत त्याच्या अरे कंजील बोटे बा तुम्ही काय तुम्ही जा ना सांगा ना समजून म्हटलं तर अजिबात ऐकत नाही तो डॅनी आहे मी दिसलं की तो फुर फुर करते तो हा सापासारखाच फुसकांटी टाकते मी दिसलो त्याला की त्याला असं वाटतं हा काहीतरी शाळा जमा याला काय जाऊ द्या ना बोटे बा आपल्यालाच काय करावं लागते नाही रे आपल्याला काय करावं लागते म्हणतो लेखा त्या बुड्डीसाठी जीव तुटते आपल्या कमलीसाठी गरीब बाई आहे मनानं मोकळी आहे रे ती हा चांगली आहे लेखाची पण तिची हाल होऊन राहिली बिचारीचे म्हणून जीव तुटते कंदील बुडे कनेक्शन नाही वाटते भाऊ त्याची शाळा जमत वाटते हा कमला बुडेकडे म्हणून तर एवढा गोडवे गाऊन राहिला हा याची शाळा आहे काहीतरी अरे बुडे बा कधीपासून कमली चांगली झाली आहे बापा गरीब आहे अशी आहे तशी आहे तुम्ही तर पहिले लय शादत दिले अशी असव तू झवाळी असव तू हा 17 नवऱ्यात तुले एकने याव रे आणि आता बापा लयच आहे नाही तसं नाही आता ते म्हटलं शिन्म्या मला त्यावेळेस स्वभाव नव्हता माहित ना तिचा कमलीचा आता पण लय चांगला स्वभाव तिचा खरंच ना अशी बाई नाही आहे हा एवढी प्रेमळ आणि एवढी हे मवाळू बाई की बस हा
प्रेम लावते मस्त. कमलीचं बोलणं चालणं सारं प्रेमानंच आहे. भाऊजी भाऊजीच करते. हो हो ना सारं प्रेमानंच आहे. भाऊजी भाऊजी या मग इकडे खोलीत भाऊजी. हा तू शाळा मला समजली रे. काय तर तुझ्या जीव कुठे तुटून राहिला तर तू हिजून राहिले वाटते. मोहन जायचा विचारा वाटते तुझ्या. हा पहिले तो समाजसेवक आता तू. अरे बाबा उखा काही बोलतं का रे? का दोस्ताची बायको आहे ना ते. काही बोलणं आपलं कुकडच्या कुकडे भादर ना. हा असं नाही रे आपल्या मनात म्हणजे काही नाही बापा. नाही रे बापा आहे बापा ते. शो 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 आवाज ते तसं बोलू नको बापा. काय सांगून राहिले बुडे बा. मनात एक होटात एक आणि पोटात एक. खरं सांगा ना काय आहे तर. तुमचं मन आलं वाटते बुडीवर आहे गे. हा नाही रे बापा आपलं मनही नाही काहीच नाही. जीव तुटते फक्त आपला. हो जीव तुटते. तो डॅनी खप खप मारते रे. तिले सोडते रे बापा. जीव तुटते माणसाचा. हा वा तुझ्या जीव तुटते. जाय बापा अठून जाय बरं. तू डोकसं खाऊ नको त्या डॅन्याचा आणि त्या कमलीचा विषय काढू नका. जा निघा लवकर अठून. मार डोकसं किऱ्या कुची फालतो. हा चला जीव तुटते तर जावा तिच्या घरी. अरे बाबा बाबा चा या उख्याचं डोकसं उठून राहिलं. हा चला बुडे बा. बुडे बा तुमचं दिल आलं वाटतं राजा कमलीवर. म्हणून तर तुम्ही कसं कमलीचा एवढा ओळा करून राहिले. नाही ना काचा काही ओढा रे. पण कसं वाटते मनात थोडंफार थोडंफार. हा चिकनी चमेली आहे मग पा काहीतरी. मला तास समजलं ते. तुम्ही एवढं बोलून राहिले तर अशी आहे कमलीन तशी आहे. कशी गोड बोलते अशी होते भाऊजी भाऊजी करते. मला तास समजलं तुमच्या मनात काय आहे तर. हा बुडे बा लावा मग शेटिंग चालता गाडी. मी काही जात नाही. तूच जाय तरीसा. जाऊन ये बरं काय चालू आहे काय नाही पाहून ये. हा गरमागरमी आहे की थंड झालं मग कसं मग मी येतं लागलं असतं मग. हा हा पाय तुम्ही चला. आला मला सांगायला जो सडेल धोंड्या. हाही माहित आहे कोण्या रंगाचा आहे तो पण दिले. आणि तो डॅन्याचं माहीतच आहे मुली. सारे येतात ना आजच कोण्या काढतात घेणं देणं. नाही का ठेका घ्यायला काहीचा. अरे गोंड्या तू आई लढू राहिली तर तुला हसा येऊन राहिला. बाबूले हसा येऊन राहिला. पाय ना तुझ्या बाप कसा करते तर मला मारते तो. पाय ना तू मोठा झाला की नाही तू बी मारजो त्याले. त्यानं आज लय मला मारलं बरं. लय मारलं त्यानं मला. काळ्या काळ्या मोडल्या त्यानं मग पाठीवर. तू तू किती बदला घेतो त्याचा. तू बी हाणजो त्याले मोठा झाला की. हसू येते बाबूले. बाबूले हसू येते. आई लढते तर हो हसू येते बाबूले. काय बुडे आज काय झालं तर बुडे. कुठे काय झालं बाबा. काय दिसून राहिलं तुला. काही होईल दिसून राहिलं काय. बुडे मामाचं काय लपवत तुला. मला माहित आहे ना तुला दुःख किती आहे तर. हा माहित पडतेच बरं. कसं आपले संबंध आहेत म्हणून मी विचारायला आलो. पण तू म्हणतो काहीच नाही झालं. मला सांगत नाही का तू काय झालं तर. मग तुला सगळंच तर माहित आहे रे बबन्या. अटिका आले आला तू. अटिका आले आला. जखमीवर मीठ चोपड्याला आला का तू. बुडे मी काले जखमीवर मीठ चोपडू तुया. मला दुःख होते ती तुला मारते तो बुडाचं काय सांगू. किती मारते तुला बुडे. तू कशी काय सहन करतो बुडे. आणि या बुड्याच्या हाताखाली राहायचं. किती झोडते तुला हा बुडा. काय बापा कसाच्या दावडीत बांधलाय मला. आता कायची सुटका आटून बापा. काय बुडे बोलून राहिली तू. स्वतःची हाल स्वतः करून घेऊन राहिली. हा तो बुडा फक्त तो वापर करते आणि फेकून देते. जशी काय तू टोपी आहेस. हा त्या बुड्याच्या म्हटलं काय ऐकू नको. त्या बुड्याला हिसका शिकू आता. काय हिसका शिकू रे बापा आता बबन्या. काय हिसका शिकू तूच सांग ना. या वयात आपल्याच्यानं होते काय आता त्या बुड्याचं वाकडं सांग ना तू. काय हिसका शिकू. अरे त्या बुड्याला जोईच नाही द्यायचं. जो यायची मोठी खाय आहे त्या बुड्याली. त्या बुड्याला नुसतं तेच पाहिजे. हा दुसरं काहीच नाही. हा बुडे मला माहित आहे तो बुडा कसा आहे तर. हा त्या बुड्याची खास तटीसाच जपते. त्या बुड्याला छानच नाही द्यायचा. हा मग बरोबर लाईन होती तो बुडा. नाही तर तू जर बुडे त्याला दबत गेली की डॅनीले की त्याला भुगा करते तो बुडा. बापा तो ऐकते का. त्याची भूक जर नाही भागवली मी ना तर बस बापा मग गेला माझा जीव. काही खरं नाही मग. बापा त्यानं म्हटलं तसं करावं लागते बापा आपल्याला. आपण नाही म्हटलं शब्द काढला तोंडातून की बस रट्टे जात मग. काही खरंच नाही. बुडे तू त्याला भेटत त्या डॅनियले म्हणून तू फायदा घेऊन राहिला तुझ्या. त्याचा जमूच नाही द्यायचा. ताळाच नाही येऊ द्यायचा. एक लाख मारे दोन्ही पायाच्या मधात बरोबर त्याचा कार्यक्रमच फिट. हा बिलकुल. हा तुले मारते तर घरात कोंडू कोंडू मारणं मग तू त्याले डॅनियले. पण तुला येत नाही ती. रे बापा लय बारा हेल्याचा जोर आहे त्या डंगऱ्यात बापा. दरवाजा लावून मी जर अंदर त्याला मारलं तर तोच ना मारू बापा. जीव ना घेऊ माया. काही खरं नाही की कधी बाजी पलटीन तर. लय जोर आहे बापा. लय खाते तो डंगऱ्या. कसं बापा आता आपण कसं तोंडाला कुलूपच लावेला आहे. जसं म्हणीन बुडा तसं करतो बापा आपण. मग काय करतो. मार खाल्ल्यापेक्षा बरं आहे ना. तरी बी आज खाल्लास ना मार मी ना. पाय ना किती झोडलं त्यानं माहित नाही का तुले.
बुडे तुला कुलूप लावलं तोंडाने म्हणून तो फायदा घेऊन राहिला तू. हा तो बुडा त्याची काय ताकद हो बुडे, तुले काही करीन हात लाईन म्हणून तो. बबन तू काही सांगू नको बापा, मला काही मला सगळं माहित आहे, सगळं समजते मले. पण तू कसं आता चालला जाय बापा आठवून, अजून ते बुडं येईन आणि पाहिन मला तुझ्यासोबत बोलताना तर अजून मग पिशार काढे. बरं बुडे मी जातो, पण कसं लक्ष ठेवतो. हा मी सांगितलं तसं. हो बापा ठेवतो लक्ष, जाय तू जाय. काय बापा कोणाचं आहे का कोणाचं नाही. आता हा बबने बी उलट सांगते की सारखं सांगते, काही समजायलाच मार्ग नाही ना आता. काही बुड्याच्या ऐकून बोलतात, काही आपले ऐकून बोलतात, कसंच काय करा आता. बुटी आली की झालं बो, कमली आली की झालं. हा आता कसं घेतली मी एक, आता पाय कसं दन काय आता कमली लवकर यायला पाहिजे, नाही तर कसं हां पावर जिरल्यावर काही फायदा नाही. मग कमले व डार्लिंग ये ना इकडे, ये ना लवकर, ये बुवा ये लवकर. संध्याकाळचे 7 वाजले की याला अशी घाई होते की इकडे ये माझं बोल, हे कर बोले ते कर बोले. काय करू बा, जीव सगळा पस्ताव राहिला आता. कायच करू मी या बुड्या जोडीवर, काय सगळं सकाळ म्हणते माय हा बुडा. संध्याकाळ झाली की खूपच असं वाटते की संध्याकाळ व्हाच नाही कधी, असंच वाटते. या छेटक्याचं सुरू आता. कमला डार्लिंग, कमले इकडे ये. कमले तुला ऐकू येते की नाही ब, ये ना व इकडे, ये ना पावर जिरीन ना, मग ये ना लवकर, ये ना झटकनी. आली ना बापा आली ना, सांगा काय म्हणतात बोला. सांगा ना, बोला काय लागते. ये ना तू, ये ना माझं, ये ना इकडे, ये ना. तुमच्याच तर जोडे लाव बापा, सांगा ना, बोला ना काय म्हणतात सांगसान तर. जोय म्हणजे इकडे ये माझोय, अडसा बसणं तू माझोय. ये लवकर ये, टाइमपास नको करू. झालं याचं सुरू. ये बस कायच करू देवा आता. कावला माझी सगळं. हो ना बापा येतो, बसतो बापा तुमच्याजवळ. टाइमपास करू नाही, बोलावला तर पटकन या माणसानं, पटकनी बसा. मी तुझ्या नवरा जाऊ नका, दुसरा का कोणी बोलावलं की कसं टाइमपास नको करू बाबा, मला पटत नाही टाइमपास. बरोबर आहे तुमचं, टाइमपास लय पटत नाही बापा तुम्हाला. पण आता तुम्हीच सांगा, रोज हेच हे चांगलं आहे का हे? तुमचं रोज तोच कार्यक्रम आहे ना बाबा, जीव खावते बा. तुमची बी वय झाली ना, समजायला पाहिजे तुम्हाला ह्या गोष्टी. पण कायचं काही बापा, तुम्ही तुमचे झानता. असं काय खाता हो तुम्ही? तुम्ही बुड्ड्या बा म्हणाले, पण अशी तेच रफ्तार आहे बापा तुमची. घोड्यापेक्षाही पार बापा. एवढं अंगाच. मी काय खातो ते नको विचारून, तू ते खाली विचारून राहिली. झिलप्या नको झाडू वा. चाल मग आता, कसं मोसम मध्ये येईल आहे गाडी. चाल टांगा पलटी घोडे फरार करू, चाल लवकर. बापा तेच असते तुमचं, टाका पलटी घोडे भरा. ते रोज जीव कावला. मी कसं सांगू तुम्हाला आता? तुम्हाला बाबा तेच पाहिजे. कधी मन भरत नाही का तुमचं? असं वाटत नाही का कधी की एखाद्या दिवस खाली जाऊ द्या म्हणून? रोज हाच काय करतो खाली जाऊन? हेच तर दिवस आहात, कधी कुटकन जीव निघून जाईन, मरीन माणूस, काय सांगता येते का? माझी इच्छा अटकली तर त्याच्यात मग महात्मा सारा भटकी निकडी तिकडे. लय जीव आहे याच्यात. मला ही असली की जर चांगलं करम ते मग. तर काय माणूस जन्माला आला, हेलान पाणी वाहत मेला, असं काम नाही. आपला एन्जॉय करा, ऐश करा माणसानं. बायको गासाठी काय एन्जॉय करायला. आता काही बडबड करू नको, चाल लवकर. बापा एन्जॉय. मग मित्र, उर्वरित भागाचा आपण उद्या बघू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.